स्वातंत्र्याचं बीज मनामनात रुजवणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या सान्निध्यानं भक्तिमय झालेली आणि भक्तवत्सल मोरया गोसावींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, ग्रामपंचायत ते नगरपालिका आणि नगरपालिका ते महानगरपालिका अशी अवघ्या 35 वर्षात विकसित झालेली पिंपरी चिंचवड नगरी. उद्योग नगरी ही पिंपरी चिंचवड शहराची पहिली ओळख. महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 रोजी झाली. तब्बल 181 चौरस किलोमीटर क्षेत्रावर ही नगरी वसली आहे. पण गेल्या काही वर्षात या शहराचा झपाट्यानं विकास झाला. हा विकास भल्या भल्यांचे डोळे दिपवणाराच आहे. चला तर मग आपणही पाहूया ह्या विकासाची यशोगाथा. नाशिक फाट्यावरील JRD टाटा उड्डाणपूल हा फक्त पुण्या मुंबईतलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला पहिला दुमजली उड्डाणपूल. वाहतुकीचं सुयोग्य नियोजन करण्यासाठी उभारलेला हा पूल रात्रीच्या दिव्यांमध्ये अधिकच मोहक दिसतो. जुन्या पुणे मुंबई महामार्गाचा विकासही थक्क करणारा. दापोडी ते निगडी असा 12.5 किलोमीटर लांबी आणि 61 मीटर रुंदीच्या रस्त्यावरील ग्रेड सेपरेटर याच्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीची समस्या सुटली. निगडी ते दापोडी हे अंतर अवघ्या 12 मिनिटात पार करणं शक्य झालंय ते याचमुळे. सांगवी ते किवळे दरम्यान 14.5 किलोमीटर लांबीच्या BRT प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतूक सुरळीत झालीय. 45 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा 3 लेन आणि केंद्रभागी 7.5 मीटरचा हा BRTS सार्वजनिक वाहतुकीला तो प्रोत्साहन देतो. नाशिक फाटा ते वाकड असा 8 किलोमीटरचा आणि इतर असे एकूण 4 BRTS प्रकल्प इथं निर्माण करण्यात आले. नागरिकांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सोडवणूक करण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर महापालिकेनं 1425 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारलाय. त्यामुळे या परिसरातील वाहतूक समस्या दूर होण्यास मदत झालीये. तोच हा भोसरीचा उड्डाणपूल. चिंचवडमधील चाफेकर चौकातील 910 मीटरचा उड्डाणपूलही शहरातील वाहतूक विकासात भरच घालतो. क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या गावातील या पुलाच्या माध्यमातून या क्रांतीवीरांना अभिवादनच आहे. पुनावळे आणि पिंपरी चिंचवड यांना जोडणारा दुवा म्हणजे पवना नदीवरील बास्केट ब्रिज. या ब्रिजमुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवेला जाणं आता अगदी सोयीस्कर झालंय. दुर्गादेवी टेकडी ही शहराची खरी शान. 24 हेक्टरवर विस्तारलेलं हे उद्यान अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. 1,60,000 वृक्षांनी नटलेली ही टेकडी अतिशय निसर्गरम्य आहे. शहराच्या वैभवात भर घालणारा हा प्रकल्प आहे. खाण विकास प्रकल्पांतर्गत विकसित केलेली संभाजीनगर इथली बर्ड व्हॅली पर्यटकांसाठी ही बर्ड व्हॅली पर्वणीच ठरली आहे. पवना नदीलगत विकसित करण्यात आलेला बोट क्लब उद्यान विकासातील आदर्श म्हणावा लागेल. नदीकाठच्या सौंदर्यात या उद्यानामुळे भरच पडली. पर्यटकांना आनंद देणारा हा बोट क्लब पर्यटन विकासात महत्वाचा ठरलाय. चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिराला शेकडो वर्षांची परंपरा लाभली. इथे येणाऱ्या भाविकांना विविध सुविधाही उपलब्ध करून दिल्यात. या शहराचं आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या परिसराचा विकास करण्यासाठी पालिकेचं प्राधान्यच आहे. 1989 मध्ये स्थापन झालेलं यशवंतराव चव्हाण रुग्णालय केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे
तर लगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांचं आधारवड बनलं। आज लोकमान्य, बिर्ला यासारख्या खासगी रुग्णालयांनाही सर्वतोपरी आधार देऊन महापालिकेनं सर्व स्तरातल्या रुग्णांची सोय केलेली आहे। दर्जेदार अद्ययावत सुविधा या सर्वच रुग्णालयातून उपलब्ध आहे। मनोरंजनातून विज्ञानाचे धडे देणारं सायन्स पार्क शहराच्या लौकिकात भर घालणार आहे। विद्यार्थी आणि अभ्यासकांमध्येही विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी महापालिकेनं 8 फेब्रुवारी 2014 मध्ये उभारलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आजवर लाखो विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली आहे। केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिकेचा संयुक्त प्रकल्प म्हणजे ऑटो क्लस्टर। ऑटो क्लस्टर स्थापन करण्यामागचा प्रमुख उद्देश हा लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा उपलब्ध करून देणं हा आहे। संशोधन आणि विकासासाठी उद्योगांना सहाय्यभूत ठरणारा हा देशातील महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरलाय। शौर्य आणि भक्तीचा सुरेख संगम म्हणजे निगडीमधलं भक्ती शक्ती शिल्प। हे शिल्प आज शहराचं प्रमुख आकर्षण बनलंय। आर्थिक दुर्बल घटकांसाठी स्वस्त घरकुल योजनेअंतर्गत 400 चौरस फुटांच्या एकूण 6720 सदनिका बांधण्यात आल्या। सर्वांसाठी घर ही योजना महापालिकेनं प्रत्यक्षात आणली आहे। महानगरपालिकेनं झोपडपट्टीवासियांसाठी पुनर्वसन योजना राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीनं सुरू केली आहे। नागरिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी या योजना सुरू केल्या आहेत। आज हजारो नागरिकांना हक्काचं घर मिळालंय। प्राध्यापक रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड, आचार्य यात्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी रसिकांची सांस्कृतिक भूक भागवत आहेत। भविष्यात अजून 2 नवीन नाट्यगृह उभारण्याची पालिकेची योजना आहे। पिंपरी चिंचवड संगीत अकादमी संत तुकाराम महाराज संकुल निगडी इथं 8 जून 2001 ला पद्मश्री पंडित CR व्यास यांच्या हस्ते या अकादमीची स्थापना झाली। वासंतिक संगीत शिबिर, सांगीतिक स्पर्धा, सांगीतिक परीक्षा यामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक उदयोन्मुख कलाकार या अकादमीमधून आता उदयाला येत आहेत। विविध महाविद्यालय, डीम्ड युनिव्हर्सिटीज, ITI यांना जागा आणि इतर सोयी सुविधा देऊन शैक्षणिक विकासातही पालिकेनं मोठा वाटा उचललाय। शाळांसाठी अद्ययावत इमारती बांधून प्राथमिक शिक्षणाचीही उत्तम सोय केली आहे। पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। आज पिंपरी चिंचवड विद्येचं माझघर म्हणून विकसित होत आहे। मोरवाडीतील ITI प्रशिक्षण संस्थेत मुलांसाठी फिटर, टर्नर, वेल्डर, वायरमन इत्यादी कोर्सेस आहेत। तसंच कासारवाडी इथं मुलींसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर, DTP ऑपरेटर, ब्युटी पार्लर असे कोर्सेस आहेत। आकुर्डीतील मलशुद्धीकरण प्रकल्प आधुनिक आणि किफायतशीर तंत्रज्ञानावर आधारित आहे। 30 दशलक्ष लिटर प्रतिदिन अशी या प्रकल्पाची क्षमता आहे। पवना धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यावर निगडी येथील सेक्टर 23 या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। स्काडा या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून पाण्याचं नियोजन केलं जातं। शहराची वाढ होत असताना इथल्या नागरिकांना क्रीडा, कला आणि सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्याला महानगरपालिकेनं प्राधान्य दिलंय। राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी उत्तम दर्जाचे जलतरण तलाव, आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास मैदान नेहरू नगर येथे विकसित करण्यात आलंय। त्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे। इंद्रायणी नगर भोसरी येथील
शहरातील सिंथेटिक ट्रॅक असणारं पहिलं ॲथलेटिक्स मैदान महानगरपालिकेनं खेळाडूंसाठी विकसित केलंय। या सर्व सुविधांचा वापर करून खेळाडू विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक प्राप्त करतायत आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक योजना राबवून महानगरपालिका आता क्रीडा नगरीकडे वाटचालीसाठी प्रयत्न करतेय। पिंपरी चिंचवड ही खरं तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजसाठी प्रसिद्ध असलेली नगरी, तथापि गेल्या दशकामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान यामध्ये झालेला विकास लक्षात घेऊन शहरात असणाऱ्या तळवडे येथील IT पार्क आणि शहरालगतच्या हिंजवडी येथील राजीव गांधी IT पार्कला विकासासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा देण्याला प्राधान्य आता महानगरपालिका देते। लाखो कामगारांना या IT पार्कमुळे रोजगार उपलब्ध झाला असून IT हब म्हणून या शहराची नव्यानं ओळख निर्माण झाली आहे। असा 35 वर्षातला हा प्रवास एका उद्योग नगरीचं एका परिपूर्ण विकसित शहरात झालेलं हे रूपांतर खरंच अचंबित करणार आहे। सर्वसामान्य जनांचं हित हेच पिंपरी चिंचवड महापालिकेचं ब्रीद आहे। कटिबद्ध हा जनहिताय।